गरुडाचं पिल्लू मोठं झालं तर गरुड होते. काय होते? गरुड होते. गरुडाचं पोरग मोठं झालं तर काय होते? गरुड. गाईचं पिल्लू मोठं झालं तर काय होते? गाय. म्हशीचं पिल्लू मोठं झालं तर काय होते? म्हैस. वाघाचं पिल्लू मोठं झालं तर काय होते? मग माणसाचं पिल्लू मोठं झालं तर काय झालं पाहिजे? झाले पाहिजे की नाही? पण आपल्या देशात होत नाही. आपल्या देशात गरुडाचं पिल्लू मोठं झालं तर गरुड होते, गाईचं पिल्लू मोठं झालं तर गाय होते, वाघाचं पिल्लू मोठं झालं तर वाघ होते. पण माणसाचं पिल्लू मोठं झालं तर हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, सोनार, तेली, धनगर, नावी, मातंग, ब्राह्मण एवढे ऑप्शन आहे आमच्या देशात. आमच्या देशात माणसाचं पिल्लू माणूस होत नाही. म्हणून हे महापुरुष आले आणि यायनं जागवलं. वामन दादानं लिहिलं की शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नव्हती वान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नव्हती वान.